स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं गायत्री भारती यूट्यूब चॅनलमध्ये. तर अमेरिकेमध्ये किती दिवस सुट्टी असते मुलांना, किती दिवस शाळा असते, तर आजची माहिती त्याच्यासाठीच आहे. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अमेरिकेमध्ये शाळेत मुलं किती दिवस जातात, तर 365 दिवसांमधून फक्त 171 दिवस मुलं शाळेत जातात. इथे मुलांना एवढी सुट्टी कशाची असते, तर त्या सुट्ट्या मी तुम्हाला सांगते की कुठल्या कुठल्या मुलांना सुट्ट्या दिल्या जातात. थँक्स गिविंग ब्रेक असतो, तर तो असतो 1 आठवड्याचा. विंटर ब्रेक असतो, तर तो असतो 2 आठवड्याचा. पुन्हा स्प्रिंग ब्रेक असतो, तर तो असतो 1 आठवड्याचा. तो ख्रिसमसच्या अगोदर येतो. आणि सगळ्यात मोठी जी सुट्टी असते तर ती उन्हाळ्याची सुट्टी असते, म्हणजे समर ब्रेक असतो. तर तो समर ब्रेक स्टार्ट होतो मेच्या 3rd वीकला. तर तो 3rd वीकला स्टार्ट होतो, तर ऑगस्ट 2nd वीकपर्यंत किंवा 1st वीकपर्यंत मुलांना सुट्टी असते. म्हणजे सगळ्यात जास्त मोठ्या सुट्ट्या असतात तेव्हा मुलांना. जवळजवळ 2.5 ते पावणे 3 महिने मुलांना सुट्टी असते उन्हाळ्याची इकडे अमेरिका. ह्या झाल्या मेन सुट्ट्या. आणि पुन्हा जसं की गव्हर्मेंट हॉलिडे असतात, तर त्या अधूनमधून त्या पण असतात मुलांना इथे. गव्हर्मेंट अमेरिकेचे जे हॉलिडे असतात तर त्या मुलांना सुट्ट्या असतात त्या पण. पुन्हा टीचर लोकांचं ट्रेनिंग असतं स्कूलकडून, तर ती सुट्टी पण मुलांना देतात. अशा काउंट करून म्हणजे ज्या मुलांना सुट्ट्या आहेत तर त्या खूप दिवसांच्या सुट्ट्या असतात मुलांना. तर इथे मुलांना शाळेमध्ये काय शिकवतात स्कूलमध्ये, जर एलिमेंटरी स्कूल आहे तर एलिमेंटरी स्कूलमध्ये मुलांना सब्जेक्ट असतात. मॅथ्स असतो, इंग्लिश असतो, सायन्स असतं आणि सोशल स्टडीज. आर्ट असतं, फिजिकल एज्युकेशन असतं, पुन्हा म्युझिक असतं. तर हे जे 3 आहेत, म्युझिक, फिजिकल आणि पुन्हा आर्ट, तर हे मुलांना आठवड्यातनं त्यांचा टाईम टेबल असतो की आज म्हणजे त्या टाईम टेबलनुसारच त्यांना ते घेतलं जातं. जेव्हा मुलांना समर ब्रेक असतो तर तेव्हा त्यावेळेस मुलांसाठी समर स्कूल पण स्टार्ट असतं. समर स्कूल म्हणजे की जसं की आपल्याकडे भारतात समर कॅम्प होतात त्या पद्धतीने मुलांना इथे उन्हाळ्यात असतं. पण इथे फ्री ऑफ कॉस्ट असतं मुलांना. जवळजवळ 1 ते 1.5 महिना मुलांना तो समर कॅम्प असतो उन्हाळ्याच्या सुट्टीत. ज्या पॅरेंट्सला वाटतं की आपली मुलं थोडी अभ्यासात मागे आहे किंवा त्यांनी ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे, की अभ्यास कंटिन्यू चालू राहिला पाहिजे, असे पॅरेंट्स मुलांना पाठवतात. आणि जे मुलं हुशार आहेत तर त्या मुलांनासुद्धा त्यांचे पॅरेंट्स पाठवतात समर कॅम्पला, की ते बिझी राहतील म्हणून. एलिमेंटरी स्कूल जी आहे तर ती किंडरगार्टनपासून स्टार्ट होते, तर ती 5th ग्रेडपर्यंत असते. आणि मुलांना या पद्धतीने सब्जेक्ट असतात, एवढे दिवस स्कूल असते आणि एवढ्या सुट्ट्या असतात. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.